तुम्ही बोलता की राजकोटमध्ये आदित्य ठाकरे गेले आणि मवियाचे लोक गेले, ती चूक झाली. मी त्याच्याबद्दल म्हणतच नाही आहे. हा. ओव्हरऑल त्यांचं जे कंडक्ट या विषयात राहिलेलं आहे ते कंडक्ट जे आहे हे पूर्णपणे पॉलिटिकल आहे. नाही, पण तिथे तर राणेंनी ज्या प्रकारे वक्तव्य केली, त्यांचा विरोध केला, त्याचंही समर्थन आहे. मी त्या संदर्भात आधीच सांगितलेलं आहे की अशा वेळी सगळ्यांनी सेन्सिटिव्हली वागलं पाहिजे. त्यामुळे मी कुठेही त्याचं समर्थन केलेलं नाही, पब्लिकली देखील समर्थन केलेलं नाही. पण यासोबत मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्यांनी जोडा मारो आंदोलन शोभतंय. कोण मारतायत जोडे? इतके खेटर मारो तुमचंही आंदोलन झालं. नाही, इतके मोठे नेते हे त्या ठिकाणी ज्या प्रकारे हातात चप्पल घेऊन आणि हे करतायत, आम्हाला काय फरक पडणार आहे? त्याने जनता त्यांना दाखवेल त्यांची जागा. पण शोभत नाही हो अशा प्रकारचं इतकं खालचं आंदोलन करणं. आम्ही त्यात बघितलं की उद्धव ठाकरे शिंदेंना जोडे मारत होते. आता कोणी कोणाला मारले याचं मी पण व्हिज्युअल बघतो. ठीक आहे, पण मला एक विचारायचं, तुम्ही बोलले की आराध्य दैवत आहेत शिवाजी महाराज आपलं, आणि एकदम संवेदनशील स्टेटमेंट करायला पाहिजे. जेव्हा हा वाद संपत होता मग त्यावेळेस तुम्ही लुटीचा जो सुरतची लूट, मग ते तुम्ही विरोधकांच्या हातात कोलीत नाही दिलं का? असं आहे, मी काय बोललो हे पुन्हा एकदा सांगतो. महाराजांनी सुरत लुटली हे म्हणणं चुकीचं आहे. महाराजांनी सुरतवर 2दा स्वारी केली. लुटली हे आपण अलाउद्दीन खिलजी जे करतो त्याला लुटली म्हणतो, त्या ठिकाणी अब्दाली जे करतो त्याला आपण लुटली म्हणतो, तैमूरलंग जे करतो त्याला आपण लुटली म्हणतो. महाराजांनी तिथल्या सामान्य माणसाला हात तरी लावला. आणि फॉर्च्युनेटली शिव इतिहासकारांनी आता मीडियामध्ये येऊन हे सांगितलेलं आहे की महाराजांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा पत्र दिलं होतं की तुमचा मुघलांचा खजाना त्या ठिकाणी सगळा आहे, तुम्ही 3 वर्ष युद्ध चालवलं, ते युद्ध चालवल्यामुळे स्वराज्याला एवढा खर्च आला, हा खर्च तुम्ही द्या, नाहीतर मी स्वतःहून हा खर्च वसूल करील. नोटीस पाठवली, नोटीस पाठवून ते त्या ठिकाणी खजिना वसूल केला. आणि वसूल केल्यानंतर पावती दिली आहे महाराजांनी की हो एवढे आम्ही वसूल केलेले आहेत म्हणून. याला लूट म्हणतात. आपल्या बापाला लुटारू म्हणणारे कोण लोक आहेत? महाराजांना कसं लुटारू तुम्हाला म्हणता येईल? कधीही महाराजांनी सुरत लुटली नाही. स्वराज्याच्या खजानाकरता केलेली ती स्वारी आहे. इतके वर्ष तुम्ही आम्हाला महाराजांनी लूट केली, हे तेच आहेत, तेच लोक आहेत हे ज्यांनी वर्षानुवर्ष सांगितलं 1857ची लढाई स्वातंत्र्याची लढाई नव्हती, हे शिपायांचं बंड होतं. कशाचं शिपायांचं बंड होतं? ती स्वातंत्र्याची लढाई होती आणि महाराजांची स्वराज्याकरता स्वारी होती. महाराजांना लुटारू म्हणणं चुकीचं आहे. पवार बोलतात की पवार असं बोलले की तुम्ही